नमस्कार. ओव्हर ट्रेडिंग टाळा. मी रात्रीचा दिवस करून एक स्ट्रॅटजी डेव्हलप केली. जवळजवळ ती 80 ते 90% वर्क करते आणि स्ट्रॅटजीनुसार परफेक्ट ट्रेड घेऊनही आज माझा लॉस कसा झाला तो तुमचाही होतो नेहमीच. ते दाखवतो मी आज या इकडं. पहा, स्ट्रॅटजीनुसार आपण 22,682 ला बाय केलं होतं आणि 22,628 म्हणजे 50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला आणि 100 पॉईंटचं फर्स्ट टार्गेट, 200 पॉईंटचं सेकंड टार्गेट. तर आपलं फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट याचे होते की स्टॉप लॉस जाते ते आपण पाहूया. तर तुम्ही पाहू शकता आपलं फर्स्ट टार्गेट याचीव झाले 6,500 रुपये प्रॉफिट आलं. फर्स्ट टार्गेट याचीव झाल्याच्या नंतर तुम्ही थांबले तरी चालेल आणि ज्यावेळेस तुमचं फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट जे तुम्ही घ्याल त्यावेळेस सेटअप बंद करून जे काय असेल ते दुसऱ्या दिवशी पाहिजे. पाहूया आपण आपलं सेकंड टार्गेट याचीव होतं. पहा, आपलं सेकंड टार्गेट पण याचीव झालंय आणि सेकंड टार्गेट याचीव झाल्याच्या नंतर आपल्याला 10,500 रुपयाचा प्रॉफिट आलेला आहे आणि हा प्रॉफिट ओव्हर ट्रेड मुळे कसा गेला आता ते दाखवतो. पहा, त्याच्यानंतर 4,361 रुपये, 10,15,000चा 4,500 रुपये प्रॉफिट आला. त्याच्या मागलं कारण ओव्हर ट्रेड आणि ओव्हर ट्रेड मुळे ब्रोकरेज किती गेला पहा, 1,776. आणि एवढं करूनही आता गेलेला प्रॉफिट परत जागे आणण्यासाठी मी अजून आणखी एक ट्रेड घेतला. त्यानंतर माझा प्रॉफिट आला 2,25,000 वरती आणि ब्रोकरेज किती केला पहा तुम्ही. आता ब्रोकरेज चार्ज 2,670 रुपये म्हणजे 2,670 रुपये ब्रोकरेज चार्ज आणि प्रॉफिट 2,400 रुपये. म्हणजे तुम्ही ट्रेड घेऊनही दिवसभर काम करून 250 रुपये तुमचा लॉस आहे. त्याच्यामुळे परत सांगतो, ओव्हर ट्रेडिंग टाळा. ओके.